धामणगाव रेल्वे नगर परिषद येथे नगर परिषद सभापतींची निवड प्रक्रिया लोकशाही पद्धतीने व अत्यंत शिस्तबद्ध वातावरणात पार पडली। ही संपूर्ण निवड प्रक्रिया नगराध्यक्ष डॉक्टर अर्चना अडसर रोटे अक्का यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। या बैठकीस पीठासीन अधिकारी डॉक्टर विकास खंडारे तसेच मुख्याधिकारी पूनम कडंबे यांची प्रमुख उपस्थिती होती। त्यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रशासनाच्या सहकार्याने ही निवड प्रक्रिया शांततेत व नियमानुसार पूर्ण झाली। नगर परिषदच्या विकासाभिमुख वाटचालीसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या या प्रक्रियेत विविध विशेष समित्यांचे सभापती व उपसभापतींची जबाबदारी अनुभवी कार्यक्षम लोकप्रतिनिधींवर सोपविण्यात आली। या निवड प्रक्रियेत शिक्षण सभापती गिरीश उर्फ बंडूभाऊ मुंदडा यांच्याकडे सोपविण्यात आली असून शैक्षणिक गुणवत्ता, शाळांची पायाभूत सुविधा तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नवे उपक्रम राबविले जातील असा विश्वास व्यक्त करण्यात आला। बांधकाम सभापती म्हणून सौ मंजिरीताई अतुल भोगे देशमुख यांची निवड करण्यात आली होती। नगरातील रस्ते, नाली व्यवस्था, सार्वजनिक इमारती व पायाभूत सुविधांच्या विकासासाठी त्यांच्या अनुभवाचा निश्चितच सकारात्मक लाभ होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली। पाणी पुरवठा सभापती पदावर विलास बुटले यांची निवड करण्यात आली। शहरातील पाणी पुरवठा सुरळीत ठेवणे, पाण्याची साठवण क्षमता वाढवणे व नागरिकांना शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यासाठी ते विशेष लक्ष देतील अशी अपेक्षा आहे। आरोग्य सभापती म्हणून हेमकरंजी कांकरिया यांची नियुक्ती करण्यात आली असून स्वच्छता, आरोग्य सेवा, साथीचे आजार प्रतिबंध व नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना राबविण्यात येतील असा निर्धार व्यक्त करण्यात आला। महिला व बालकल्याण सभापती पदाची जबाबदारी अंजलीताई सुजित मार्ग यांच्याकडे देण्यात आली आहे। त्याचबरोबर महिला व बालकल्याण उपसभापती म्हणून सीमाताई पेंदाम यांची निवड करण्यात आली। महिलांचे सक्षमीकरण, बालकांचे संगोपन, पोषण आहार योजना तसेच सामाजिक कल्याणाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी सभापती व उपसभापती समन्वयाने कार्य करतील अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। याच बैठकीत स्थायी समितीचे नामनिर्देशित सदस्य यांची निवड प्रक्रिया पार पडली। यामध्ये नरेंद्रजी चौधरी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली। या सर्व नवनियुक्त सभापती, उपसभापती व स्थायी समिती सदस्यांचे नगराध्यक्ष, पीठासीन अधिकारी, मुख्याधिकारी, नगरसेवक तसेच उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन केले। आगामी काळात सर्व पदाधिकारी प्रशासनासोबत समन्वय राखत धामणगाव रेल्वे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहतील, नागरिकांच्या समस्या तत्परतेने सोडवतील आणि नगर परिषदेचा कारभार अधिक पारदर्शक, गतिमान व लोकाभिमुख करतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला।